नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रति भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. राजमार्गं कृष्णे द्वारकाया कुलस्त्रियः हर्माण्यारुर्हुर्विप्र तदीक्षण महोत्सवाः. भगवान वेदव्यास स्मरण करून सांगू लागले आणि सूत शौनकादिकांचा संवाद चाललेला आहे. याप्रमाणे भगवान गोपालकृष्ण हे द्वारकेमध्ये आल्यानंतर त्यांचं फार भव्य स्वागत त्या ठिकाणी करण्यात आलं. राजमार्गावरती सर्व कुलस्त्रिया, त्या ठिकाणच्या नगरामधल्या सर्व स्त्रिया ह्या उंच उंच अशा प्रकारच्या इमारतीवर माड्या हुड्यावर उभा राहून भगवंताचं दर्शन घेण्यासाठी उत्सुक होत्या. तदीक्षण महोत्सवा हा असं म्हटलंय. भगवंताला पाहणं हाच एक महोत्सव आहे. आपल्या डोळ्यांचा महोत्सव काय, आपल्या डोळ्यांचं सार्थक काय, आपल्या डोळ्यांची इति कर्तव्यता काय, तर भगवंताचं दर्शन हीच इति कर्तव्यता. भगवंताचं दर्शन घेतलं, ज्या डोळ्यांनी भगवंताचं दर्शन घेतलं ते डोळे तृप्त झाले. ते डोळे हे आता कुठल्याही वस्तूकडे बघण्याची त्यांची इच्छा होणार नाही अशा पद्धतीने अनन्यता या डोळ्यांना प्राप्त झाली. याप्रमाणे ते म्हणतात ईक्षण महोत्सव, तदीक्षण महोत्सव हा भगवंताच्या डोळ्या दर्शनाने डोळ्याचं पारणं फिटलं. थोडक्यात डोळ्याचं पारणं फेडणारा भगवंताचं दर्शन या ठिकाणी नित्यम निरीक्षमाणानाम. पुढे ते म्हणतात, भागवतकार म्हणतात, अहो दररोज एखादा प्रश्न विचारेल, का हो आताच तेवढे कृष्ण गेले होते या हस्तिनापुराला, पण नेहमीच तर द्वारकेमध्ये होते ना. ते म्हणे हो, नित्यम निरीक्षमाणानाम. जरी दररोज हे पुरजन कृष्णाला पाहत होते तरी सुद्धा त्यांची तृप्ती होत नव्हती. दररोज जरी कृष्णाला पाहिलं तरी त्यांना कंटाळा येत नव्हता. नित्यम निरीक्षमाणानाम यदपि द्वारकौकसाम न वितृप्यन्ति हि दृशा श्रियो धामांगतच्युतम. भगवान गोपालकृष्णाचं दर्शनच असं आहे की पुन्हा पुन्हा भगवंताला पाहावंच वाटतं. पाहता पाहता पाहावाची वाटे. पाहता पाहताना कंटाळा येत नाही. ऐकत असताना भगवंताचं चरित्र कंटाळा येत नाही, ऐकावंच वाटतं. का? अहो प्रत्येक शब्दामध्ये माधुरी आहे. तर भगवंताच्या कथेमध्ये जर ही गोडी आहे तर प्रत्यक्ष भगवंताच्या रूपामध्ये काय आकर्षण असेल ते म्हणतात. याप्रमाणे सर्व मार्गावरून भगवान गोपालकृष्ण निघाले आणि बाहवो लोकपालानाम सारंगाणाम पदांबुजम. सारंगाणाम, सारंग शब्द वापरलाय. पदांबुजम. भागवतकार हेच उत्कृष्ट दर्जाचे प्रतिभासंपन्न कवी आहेत. व्यास महर्षी हे कवी आहेत. त्यामुळे व्यास महर्षींनी सारंग, सारंग म्हणजे भुंगा एक अर्थ आहे. सारंग म्हणजे भुंगा. आणि भुंगा कुठे गुंजारव करतो तर कमलाच्या तिथे. म्हणून सारंगाणाम पदांबुजम. भगवंताचं पद, भगवंताचे पाय हे जणू काही कमल आहेत आणि त्या कमलाच्या भोवती भुंगे गुंजारव करावेत. तसे सारंगाचा दुसरा अर्थ सारंग म्हणजे सार ग्रहण करणारे कोण? ऋषी, महर्षी, मुनी. भगवंताच्या पायाशी ऋषी, मुनी, महर्षी, राजर्षी, देवर्षी हे सगळे भुंग्याप्रमाणे गुंजारव करत होते. अर्थात त्यांच्या पायाशी सगळे मोठमोठे सारंग म्हणजे सार ग्रहण करणारे मोठमोठे भक्त हे त्या ठिकाणी भगवंताशी एकरूप झालेले होते. सीता हातपत्र व्यजनैर. आणि या ठिकाणी अर्जुनाने हा छत्र धरलेलं होतं. त्याप्रमाणे त्याच्यावरती संपूर्ण पुरजन आणि पुरस्त्रिया आकाशामधून त्या उंच उंच असणाऱ्या इमारतीवरून पुष्पवर्षाव करत होत्या. संपूर्ण जो रस्ता आहे तो फुलांनी गच्च भरलेला होता. पिशंग वाससा. आणि भगवंतानी या ठिकाणी वर्णन असं केलेलं आहे की
भगवंतानी पिवळा पितांबर धारण केलेला होता आणि सुंदर अशा प्रकारची वनमाला धारण केलेली होती. ही वनमाला म्हणजे काय? वनमाला कशाला म्हणायचं? कशाला वनमाला म्हणत नाही. वनमाला कशाला म्हणायचं हे शास्त्रांनी सांगितलंय की तुलसी कुंदा मंदार, तुलसी कुंद मंदार पारिजात, त्याप्रमाणे या 4-5 फुलांनी युक्त असलेली जी माला आहे ती कधीही न सुकणारी. तुलसी कुंद मंदार पारिजात आणि अंबुज म्हणजे कमळ. तेव्हा कमल, तुलसी, पारिजात, कुंद, मंदार यांनी युक्त असलेली जी माला अम्लान, जी कधीच सुकणार नाही अशी माला भगवंताची. आणि पिवळा पितांबर धारण केलेला, वनमाला धारण केलेली भगवान. आणि ते कसे दिसत होते याचा फोटो काढलाय व्यास महर्षींनी. कसं दिसत होते भगवान ज्या वेळेला ते म्हणतात, मेघाच्या वरती सूर्यबिंब आणि 2 बाजूला 2 चंद्र. कोणते चंद्र आहेत? हे उद्धव आणि सात्यकी हे कृष्णाच्या बाजूला चौऱ्या ढाळतायत, हे चंद्र आहेत जणू काही. आणि मेघ म्हणजे भगवंताचा रंग आहे आणि त्याच्यावरती सूर्यबिंब, 2 बाजूला 2 चंद्र आणि सभोवती नक्षत्र, सभोवती सगळे लोक उभे आहेत. हे सगळे संत महात्मे भक्त गण हे सगळे उभे आहेत. आणि मध्यभागी 2 जोड इंद्रधनुष्य आहेत. हे जसं एका वेळेला आकाशामध्ये दिसावं. आता हे तर दिसणं शक्यच नाही, कारण चंद्र आणि एकाच वेळेला सूर्य, त्याच वेळेला नक्षत्र हे दिसणं शक्य नाही. आणि याच वेळेला 2 जोड इंद्रधनुष्य, तसे मध्यभागी कृष्ण आहेत, वरती छत्र आहे, 2 चामरं ढाळतायत, नक्षत्रासारखी पुष्पवृष्टी होते आणि पितांबर हा विजेप्रमाणे चमकतंय आणि वनमाला ही इंद्रधनुप्रमाणे 2 वनमाला आहे. म्हणजे एक वनमाला आहे म्हणजे 2 इंद्रधनुष्य जोडलेले जणू काही. त्याप्रमाणे भगवान गोपाल कृष्ण दिसू लागले. हे वर्णन मोठं सुंदर आहे. ते म्हणतात, पिशंगवासा वनमालया बभो घनो यथौर्कोडुपचाप वैद्युतैः. या ठिकाणी मेघाच्या वरती सूर्यबिंब असावं, दोन्ही बाजूला 2 चंद्र, सभोवती नक्षत्र, मध्यभागी 2 जोड इंद्रधनुष्य आणि स्थिर विद्युत असणारं भगवंताचं पितांबर. म्हणजे मध्यभागी गोपाल कृष्ण आहेत, वरती छत्र धरलेलं आहे, 2 चामर आहेत, नक्षत्रासारखी पुष्पवृष्टी होते आणि वनमाला म्हणजे इंद्रधनुष्य आहे. अशा सौंदर्याचं अलौकिक दर्शन भगवंताचं या ठिकाणी भागवतकारांनी घडवलंय. आणि या ठिकाणी त्यांच्या प्रातिभ सामर्थ्याचा देखील आपल्याला आविष्कार घडतो. ज्याप्रमाणे असे भगवान प्रविष्टस्तु गृहम पित्रोः. अहो किती दिवसाने भगवान आले, कथिचिन मासान, 6-7 महिने तरी झाले असतील. आज द्वारकेला आलेत, सगळ्यांनी स्वागत केलंय, सगळ्यांच्या इच्छा परिपूर्ण केल्यात, भक्तांना भगवंतांनी आशीर्वाद दिलेत. भक्त काम कल्पद्रुम असणारे भगवान सर्वांना आशीर्वचन देऊन आलेत. आता राजगृहात आलेत, महालात प्रवेश केलाय. कोणाकडे आले हो? पहिल्यांदा पत्नीकडे गेले असतील, म्हणजे पट्टराणी रुक्मिणीकडं. सगळ्यात पट्टराणी रुक्मिणी आवडती कृष्णाची, तिच्याकडे गोपाल कृष्ण गेले असतील. म्हणले नाही म्हणले. ते म्हणते नाही, पहिल्यांदा आपल्या आई वडिलांच्या महालामध्ये गेलेत, वसुदेव आणि देवकी. त्याचप्रमाणे वसुदेवाला एकूण 18 पत्नी होत्या, म्हणजे कृष्णाला एकूण 18 आया होत्या, त्यापैकी 7 प्रमुख माता असं वर्णन केलेलं आहे. तेव्हा या भगवंतांनी वसुदेवाचं दर्शन घेतलं, देवकीचं दर्शन घेतलं, बाकीच्या 18 असणाऱ्या मातृ स्वरूप सर्वांचं दर्शन घेतलं. आणि 7 प्रमुख माता, यामध्ये एक जन्मदात्री माता, दुसरी गुरुपत्नी ही माता आहे, ब्राह्मण पत्नी ही देखील माता, राजमहिषी माता, गोमाता आणि शुश्रूषा करणारी दाई ही माता आणि भूमी ही देखील आई आहे. अशा प्रमुख 7 माता सांगितलेल्या आहेत. या सर्वांना भगवंतांनी नमस्कार केला. ता पुत्रमंकम आरोप्य, देवकीने भगवंताला घट्ट आलिंगन दिलं, जवळ घेतलं आणि तिच्या अंतःकरणामध्ये प्रेम पान्हा दाटून आला. मातृ हृदय तिचं
भरून आलं स्नेहस्नुत पयोधरा, त्यातून दुधाचा वर्षाव झाला. आणि त्याचबरोबर भगवंताच्याकडे पाहिल्याबरोबर अरे किती युद्ध करून आलास, युद्धामध्ये अनेकांचे बाण लागतात, त्याप्रमाणे प्रहार सहन करावे लागतात, त्रास सहन करावा लागतो, श्रम होतात, कधी खायला मिळतं कधी मिळत नाही, आणि नाना प्रकारचे व्याप असतात, त्रास असतात. एवढं सगळं करून भगवान परत आले. हे ऐकल्या पाहिल्याबरोबर आईला एवढा आनंद झाला की तिच्या डोळ्यामधून ज्या धारा निर्माण झाल्या त्या धारेने भगवंताला जणू काही न्हाऊ घातलं. पूर्ण स्नान भगवंताला तिने घातलं. हर्ष विफलितात्मान शिशूर नेत्र जर्जलही, डोळ्याच्या पाण्याने त्याला स्नानच घातलं. आणि मग अथा विशद स्वभावनम, आणि आई वडिलांना नमस्कार केला, बाकीच्या सर्व मातांना नमस्कार केला. आणि मग तिथून आपल्या पत्नींच्या महालामध्ये गेले. कोणत्या पत्नीच्या महालात गेले आधी? ते म्हणे एका वेळेला सगळीकडे गेले. अथा विश्व स्वभवनम सर्व काममनुत्तमम प्रासादायत्र पत्नीनाम सहस्राणि च षोडश, 16,108 स्त्रिया जिथे होत्या त्या ठिकाणी भगवान गेले. आता 16,108 स्त्रिया यांच्या महालामध्ये एका वेळेला भगवंतानी प्रवेश केलेला आहे. आता या सर्व स्त्रिया भगवंताची वाटच पाहत होत्या. ह्या कशी होत्या त्याने वर्णन केलेलं आहे की भगवंत आलेत आलेत आलेत, आता इथे गेलेत, आता आईकडे गेलेत, आता वडिलाकडे गेलेत, करत 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 ह्या पोषित भर्तृका होत्या. ही आचारसंहिता आहे. पोषित भर्तृका म्हणजे काय ते म्हणतात, पती यावेत म्हणून त्यांनी काही नियम केले होते. पोषित भर्तृका हे उल्लेख भरताने त्याच्या नाट्यशास्त्रामध्ये केलेला आहे. पत्न्या पतीम प्रोष्य गृहानुपागतम असा शब्द वापरलाय. प्रोष्य म्हणजे ज्या स्त्रियांचे पती बाहेरगावी गेलेले असतात त्या स्त्रियांनी काही व्रत करावेत, नियम करावेत, काही अनुष्ठानं करावेत, आपले पती लवकर परत यावेत म्हणून. यावेळेला सगळ्या स्त्रिया ह्या पोषित होत्या, भर्तृका, पोषित भर्तृका होत्या. म्हणजे त्यांनी भगवंताचा वियोग, पोष्य म्हणजे वियोग, या ठिकाणी पोष्य गृहानुपागतम, आतापर्यंत एवढा वियोग झाला, हा सगळा वियोग आता नष्ट होणार आहे. आणि भगवंतासाठी पती घरी यावेत म्हणून व्रतनियम केलेले होते. त्यांनी मेघदूतामध्ये कवी कालिदासाने याचं वर्णन केलेलं आहे. यक्ष, या यक्षाला जेव्हा मेघाच्या द्वारे हा निरोप पाठवतात तेव्हा ते म्हणतात, उत्तर मेघामध्ये याचं वर्णन आलेलं आहे की ही कशी असेल, माझी पत्नी तुला कुठे दिसेल, ती कशी असेल याचं वर्णन केलेलं आहे. या अर्थाने पोषित भर्तृका, याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये या पोषित भर्तृकेचं वर्णन केलेलं आहे. आचारसंहिता दिलेली आहे. कसं राहावं, पती घरी नसतील, पती परगावी गेले असतील तर कसं राहावं पत्नीनं, तिने सांगितलंय की समारंभामध्ये, कोणत्याही समारंभामध्ये जाऊ नये, कुठल्याही समारंभामध्ये भाग घेऊ नये, शृंगार करू नयेत, वेणी फणी, त्याचप्रमाणे सुंदर अशा प्रकारचे केशकलाप, त्याचप्रमाणे ब्युटी पार्लरला जाणे किंवा सुंदर अशा प्रकारचे मल्लिका आपल्या केसांना लावणे, फुलं माळणे, त्याचप्रमाणे काही ओष्ठशलाका म्हणजे ज्याला आपण लिपस्टिक म्हणतो, स्नो पावडर, हे करू नये. त्याचप्रमाणे मोठ्याने हसू नये, नाहीतर पती गावाला गेलेत, बाहेर गावी गेलेत ते चला आता मोकळे झालो आपण, चला हसा मोठ्याने, नाही. त्याचप्रमाणे विडा खाऊ नये, पान खाऊ नये, म्हणजे कोणत्याही प्रकारचा शृंगार करू नये. त्याचप्रमाणे न्हावू नये आणि नवीन कपडे धारण करू नयेत. तुम्हाला आनंद झाला काय, पती गावाला गेले म्हणून नवीन नवीन कपडे घातले, आणि मात्र पती आल्यावर ताबडतोब स्वच्छ अशा पद्धतीचं सुशोभित होऊन सालंकृत पद्धतीने नवे वस्त्र धारण करून पतीच्या समोर यावं. मलिन कपडे घालून येऊ नये. आपण कहाण्यामध्ये वाचतो ना की राजा आला आणि ही राजा म्हणतो, कोण आहे घाण कपडे घालून आलंय, ही कोण, एखादी भिकारी नाही का? मग ते म्हणतात, अहो नाही राजा, ही तुमचीच पत्नी आहे पूर्वीची. राजा म्हणतो, बाजूला हटव तिला. सांगायचं तात्पर्य असं की कहाणीमधून सुद्धा आम्हाला हेच सांगितलंय की राजा आला म्हणजे आपला पती राजा आला तर आपण कसं त्याच्या समोर यावं, त्याला समोर कसं यावं.
या कहाण्यामध्ये आपल्याला याचं निवेदन दिसतं. याप्रमाणे आल्याबरोबर मनोमहोत्सवा. आता मगाशी शब्द कोणता वापरलाय भागवतकारांनी? त्यांनी ईक्षण महोत्सवा. इथे मनोमहोत्सवा. आनंद मनात एवढा दाटला, मनानेच कृष्णाला, आता कृष्ण तर अजून दिसलेच नाहीत, कृष्ण समोर आलेच नाहीत, अजून त्यांच्या या महालामध्ये प्रवेश केला नाही, पण मनामध्ये कृष्णाबद्दलची उत्सुकता एवढी झाली की मनाच्या अंतःकरणाच्या अगदी सर्व भावना कृष्णाच्या संदर्भात समर्पित करण्यासाठी त्या तयार झाल्या. आणि उत्तस्थ त्यावेळेला कृष्ण समोर पाहिल्याबरोबर एकदम उठून उभ्या राहिल्या, हातामध्ये निरांजन घेतले कृष्णाला ओवाळण्यासाठी, आणि ताबडतोब व्रतैर्व्रीडित लोचना एकदम लाजल्या. सर्वांच्या अंतःकरणामध्ये भगवंत होतेच, पण आता प्रत्यक्ष पाहिल्यानंतर एकदम लज्जा उत्पन्न झाली आणि लज्जायमान झाल्या. पतीसमोर जाताना त्या अत्यंत सुशोभित पद्धतीने गेल्या. अंतःकरणातून त्यांना आत्ताच त्या जणू काही भेटल्यात, ही आंतरिक भेट होती. आणि या वेळेला सगळ्यांना असं वाटलं की आत्ता कृष्णाला आलिंगन द्यावं, पण आता सगळ्यांच्या समोर कसं आलिंगन देणार, म्हणून मोठं कौशल्य त्याने आपल्या मुलांना नातवांना बोलवलं, अरे इकडे ये रे. आणि मग त्या नातवांनी आणि मुलांनी कृष्णाला आलिंगन दिलं, त्यात आपणही आलिंगन दिलं असं यांनी गृहीत धरलं. याप्रमाणे पदे पदे का विरमेत तत्पदा. ज्या भगवंताचं वर्णन त्यांनी असं केलेलं आहे की या सर्व स्त्रियांच्या मनामध्ये भगवंताबद्दलचं प्रेम दाटून आलेलं होतं, कंठ दाटून आलेला होता. कधी भगवंताशी बोलेल, किती दिवसाचं गुपित सांगायचंय, निरुद्धमप्यास्त्र बंधू नेत्र, ते गुपित तसंच मनामध्ये ठेवलेलं, ते कंठामध्ये ठेवलं होतं आणि नेत्रामधून अश्रुधारा वाहत होत्या. त्या सगळ्या लाजल्या आणि विलज्जतीनाम भृगुवैक्लवात. अत्यंत इतके दिवस कृष्ण नव्हते म्हणून या एकभुक्त राहिल्या होत्या. अनेक व्रतचर्या केली होती, त्यामुळं कुणी वेगवेगळे व्रत केले, कुणी कृष्ण चांद्रायण व्रत केलं, कुणी एकभुक्त राहिल्या, कुणी अल्प आहार घेतला, कुणी पंचपक्वान्न न घेता फक्त फराळाचंच घेतलं, आणि त्यामुळे अत्यंत कृश झाल्या होत्या या सगळ्या. वैक्लवात शब्द वापरलाय त्यांनी. आणि या ठिकाणी अत्रेक मुत्यान्याय ते म्हणतात, या सगळ्या चंचल स्वभावाच्या असताना सुद्धा यद्यप्यसौ पार्श्व गतो रहो गतस तथापि तस्यांग्रयुगम नवम नवम. भगवंताचं जे चरणकमल आहे, त्या चरणकमलाचं कधी एकदा दर्शन घेईल असं झालं. आणि पदे पदे का विरमेत तत्पदा. अहो, भगवंताच्या पदाला लक्ष्मी कधी सोडत नाही, लक्ष्मी भगवंताच्या पदाला कधी सोडत नाही. म्हणून लक्ष्मी ही एरवी चंचल आहे, पण भगवंताच्या पदामध्ये ती एकरूप राहते, ती अचंचल राहते, ती स्थिर राहते. म्हणून पदे पदे का विरमेत तत्पदाचलापि यश्रीर्न जहाती कर हिचित. ती भगवंताच्या पदाला कधी सोडत नाही. ते म्हणतात याप्रमाणे भगवंताच्या पदे पदे प्रतिक्षणम नवम नवमेव. प्रत्येक क्षणाक्षणी भगवंताचे पद अर्थात भगवंताचे चरित्र नवीन आहेत. आणि उत्तम श्रीकृष्ण चरितम संक्षिप्त्याह. भगवंताचे चरित्र सुद्धा असेच नव्हे. पद शब्दाचा अर्थ जसं पाय आहे, तसं पद म्हणजे त्यांचे काव्य, त्यांचं नाम. एव मितिद्वाभ्याम, दोन्ही अर्थ या ठिकाणी बरोबर आहेत. क्षितेर भार जन्मनाय, आणि भगवान हे या ठिकाणी जन्माला आले ते या पृथ्वीवरचा भार हरण करण्यासाठी. ते म्हणतात या सर्व स्त्रियांच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या अंतःकरणात कधी एकदा भेटेल असा आर्तभाव निर्माण झाला. भगवंताला भेटण्याची तीव्र आकांक्षा, इच्छा निर्माण झाली आणि भगवान प्रत्येकाच्या महालामध्ये गेले. त्यांनी वर्णन केले, एवं नृपाणाम क्षयविहार जन्मना मोक्ष परिवृत्त तेजसाम विधाय वैरम श्वसनो यथा निलम नलम मिथो वधेनोत्परतान परतो निरायुधा स एष नरलोकेस्मिन नवतीर्ण स्वमायया. भगवान स्वतःच्या मायेने या पृथ्वी तलावर जन्माला आले आणि जन्म कर्म हे सगळं भगवंतानी आपल्या मायेच्या आधाराने केलेले. रेमे स्त्री रत्न कुटस्थो भगवान प्राकृतो यथा.
त्याने असं वर्णन केलं की सगळ्या स्त्रियांना असं वाटलं की भगवान फक्त माझाच आहे, कृष्ण फक्त माझेच आहेत. प्रत्येक स्त्रीला असं वाटलं की कृष्ण माझ्या कह्यात आहेत, माझ्या हातात आहेत, माझ्या जवळ आहेत, म्हणजे माझ्या त्यांच्यावर अधिकार आहे. रेमे स्त्रीरत्न कुटस्थो, भगवान कुटस्थ आहेत पण ते रममान झाल्यासारखे वाटले. रेमे रेमे म्हणजे रममान झाले, भगवान रममान झाल्यासारखे वाटले पण प्रत्यक्षात ते कुणामध्येही लिप्त नव्हते. कारण भगवान गोपाल कृष्ण हा स्त्रीच्या अधीन झाणारा, अधीन होणारा नाहीये. अहो मायेचा जो अधीन होत नाही तो या स्त्रियांच्या अधीन कसा होईल. ते म्हणतात रेमे. पण स्त्रियांना असं वाटलं की हा भगवान आपल्या हातात आहे. कुटस्थ, अहो कुटस्थ आहे तो मोठमोठ्या, कूट म्हणजे माया, जो मायेला सुद्धा चकवतो, जो मायेवर अधिकार गाजवतो. पण आता तो कसा दिसला, भगवान प्राकृतो यथा. तो सर्वांना प्राकृत वाटला, सामान्य वाटला. त्यांना वाटलं की भगवान हा आपल्या बरोबर क्रीडा करणारा आपल्यासारखाच आहे. आणि म्हणून उद्दाम भाम पिशुनाम वल्गुहास, भगवंताचं वल्गुहास, गोड हसणं काय, त्याचप्रमाणे पाहणं काय, तिरपा कटाक्ष काय, हा या सगळ्यामध्ये नन्वेवम स्त्री संगादिवे संसार प्रतीतही, भगवंतानी संसारामध्ये लिप्तता कधी नव्हती त्यांची. पण लोकांना वाटलं की एवढ्या 16,108 स्त्रियांच्या मध्ये भगवान एकरूप झालेत. आता स्त्रीने त्यांना जिंकलंय असं लोकांना वाटलं, ते स्त्रैण आहेत असं लोकांना वाटलं. उद्दामेति द्वाभ्याम, ते म्हणतात उद्दामो गंभीरो भावो. उद्दाम म्हणजे गंभीर भाव, भगवंताचा गंभीर भाव. त्याचप्रमाणे पिशुनामलवल गुहास, गोड हसणं, त्यांचं निरीक्षण, तिरपा कटाक्ष, हा सगळा स्त्रियांना मोहित करणारा होता. मदनोपी यासाम, अहो मदनाला सुद्धा मोह निर्माण करणारे भगवंताचं रूप सौंदर्य होतं. भगवंताचं रूप सौंदर्य मदनाला देखील कदाचित मोह निर्माण व्हावा. आणि म्हणून आपण म्हणतो मन्मथाचा बाप कृष्ण माझा. कृष्णदयाळराव म्हणतात मन्मथाचा बाप कृष्ण माझा. कृष्ण हा मन्मथाचा बाप आहे. मन्मथ म्हणजे हा मदन, त्याचा बाप आहे कृष्ण. बरोबर आहे ना, कारण प्रद्युम्नाचा जन्म कोणापासून झाला, कृष्णापासूनच झाला, म्हणजे तो मन्मथाचा बापच आहे. रूपा भाळला कंदर्प, तेने कृष्ण केला बाप. रूपा भाळला कंदर्प, जनी जनार्दन महाराज म्हणतात रूपा भाळला कंदर्प. कंदर्पाला भगवंताच्या रूपाची एवढी स्पृहा निर्माण झाली, तो भाळला आणि म्हणून त्याने कृष्ण केला बाप, म्हणून त्यांनी कृष्णाच्या पोटी जन्म घेतला. असो, याप्रमाणे ते म्हणतात समूह्य चापमजात प्रमोदोत्तम असता. भगवंताचं वागणं बोलणं हे सगळं कसं होतं तर सर्व स्त्रिया त्यांच्याशी तल्लीन झालेल्या होत्या. अहो ज्या महादेवानी मदनाला आपल्या बाणाने जाळलं ते महादेव सुद्धा मोहित झाले असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. की ते म्हणतात यद्वा भगवतो मोहिनी रूपेण महेशोपी. मोहिनी रूप जेव्हा धारण केलं भगवंतानी तेव्हा महेश सुद्धा, ज्या महेशाने मदनाला जाळलं, जिने मदन जाला, असे मदनाला जाळणारे मदनारी भगवान शंकर हे सुद्धा शेवटी मोहिनी रूपाला भुललेच ना. म्हणून मोहित एव मेताश्व दृग्विलासा एवेति तथोक्तम. म्हणून भगवंताला कोण भुलणार नाही. और गोपी तर भुलल्या, पण या स्त्रिया सुद्धा भुलल्या. आणि म्हणून भगवंताच्या या रूप सौंदर्याला या सगळ्या 16,108 स्त्रिया भुलल्या. आणि ताह कोह कै कपटैर विभ्रमैर, भगवंताचं बोलणं चालणं यांच्याकडे बघून त्यांनी किती भगवंताला आपल्या कह्यात आणण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या स्त्रिया 16,108 स्त्रिया म्हणजे थोड्या झाल्या का. या सर्व स्त्रियांनी कुणी कटाक्ष आहे, कुणी बोलणं आहे, कुणी लाघव आहे, कुणी मुरकणं आहे, कुणी त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे लास्य आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे हास्य आहेत, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे मोहमयी अशा प्रकारचे कटाक्ष आहेत, लज्जायुक्त असं पाहणं आहे. हे सगळं भगवंतावर प्रयोग करून पाहिले
असं वर्णन केले. हे सगळ्यांचे प्रयोग त्यांनी केले भगवंतावर. हाव भाव कटाक्ष हे सगळे केले कपटाने सुद्धा, पण भगवंताचं मन कोणी जिंकू शकल्या नाहीत. भागवतकार म्हणतात, ते म्हणतात की भगवंताचं मन कुहकैर नशे कुहू असा शब्द त्याने वापरलाय. कपटे विभ्रमै यशेंद्रिय मनो मिवथितुम, त्यांचं मन कोणी मथित करू शकलं नाही, क्षोभित करू शकलं नाही, आणि त्यामुळं त्यांचं मन भगवंताचं कुणालाही कळलं नाही. शेवटी सगळ्या स्त्रियांनी हार खाल्ली. वा वा, भगवान गोपाल कृष्णाला आपण नाही जिंकू शकलो, त्याने आम्हाला जिंकलं, पण आम्हाला नाही त्यांना जिंकता आलं. म्हणून एतदीशम निशस्य प्रकृतिस्थोपि गुणैः न योज्यते सदा आत्मस्थैर्य. आपण भगवंताकडे जे बघतो ते कशा पद्धतीने बघतो तर मेनेरे बला मूढा, पण बला अबला आणि मूढा, स्त्रियांना आणि मूढ लोकांना भगवान कसे वाटले? स्त्रैण वाटले. स्त्रैण काय हो, म्हणजे एवढ्या सगळ्या बायकांच्या गारड्यात बसलेत असं लोक म्हणायला लागले. सामान्य दुर्बुद्धी असणारे, त्याचप्रमाणे मूढ असणारे लोक, त्यांना कृष्ण स्त्रैण वाटले. पण चानुव्रतम रहा, भगवंताचं गुपित कोणाला कळलं नाही. म्हणून आपण म्हणतो 16 सहस्र भोगनी ब्रह्मचारी म्हणवीसी. 16 सहस्र भोगून सुद्धा भगवान कसे ब्रह्मचारी आहेत. काय तत्व आहे त्यांचं? तत्व एवढंच आहे, कुठेही ते लिप्त नाहीत. अप्रमाण विदो भर्तुर ईश्वरम मतयो यथा. या ठिकाणी भागवतकारांनी फार मार्मिक शब्द वापरलाय. अप्रमाण विदो भर्तुर. भर्तू म्हणजे पती, जो भरता, भरण पोषण करणारा तो भरता. मग त्यामध्ये पती आहे आणि जगतपती आहे, दोन्ही अर्थ. अप्रमाण विदो भर्तुर. भगवान कसा आहे? अप्रमाण विदो. तो प्रमाणाने आपल्याला कळू शकणार नाही. प्रमाण दिव्या चैनी बंबाळे. प्रमाण कोणते? अहो 8 प्रकारचे मुख्य प्रमाण सांगितलेत. त्यामध्ये शाब्द प्रमाण, आधी प्रत्यक्ष प्रमाण. प्रत्यक्ष हे प्रमाणच आहे. मी जे पाहिल तेवढंच लिहील. प्रत्यक्ष मला जे दिसतं, अहो बरोबर आहे, पण दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं. म्हणून प्रत्यक्ष प्रमाणाला काठी पाण्यामध्ये वाकडी दिसते. वाकडी आहे का? नाही. मग दिसली, वाकडी दिसली का? हो दिसली. मग लिहा काठी वाकडी आहे. नाही, वाकडी कुठे आहे? काढा बरं पाण्याच्या बाहेर. म्हणून प्रत्यक्ष प्रमाण लंगडं पडतं. अनुमान प्रमाण लंगडं पडतं. उपमान प्रमाण, अहो काय उपमा द्यावी भगवंताला? गगनम गगनाकारम सागर सागर उपमा. गगनाला काय उपमा द्यावी, सागराला काय उपमा द्यावी, त्याचप्रमाणे भगवंताला सुद्धा उपमा देता येत नाही. म्हणून आपण म्हणतो की भगवंताचा रंग निळा आहे, पण गगनाचा रंग काय निळा आहे का? नाही. आपला दृष्टीभ्रम आहे तो. माऊलींनी एका ठिकाणी सांगितलंय आणि दासोपंतांनी सुद्धा आपल्या काव्यामध्ये सांगितलंय की आकाशामध्ये जो निळा रंग दिसतो ते दृष्टीचा भ्रम आहे. तो खरा रंग निळा नाहीच आहे. मग जे दिसतं ते खरं नाही. म्हणून भगवंताला आपण जे वेगवेगळे उपमा वापरतो त्या खोट्या ठरतात. त्याप्रमाणे शाब्द प्रमाण, वेदाला सुद्धा भगवान कळला नाही म्हणून शाब्द प्रमाणे लुळं पडतं. त्यानंतर अर्थापत्ती हे प्रमाण, हे लुळं पडतं. संभव, अभाव, ऐतिह्य, अभाव हे प्रमाणे नाही, काही नाही, काही नाही. आता अंधार आहे. अंधार काय हो? अंधार काय? तुम्ही त्याला अंधार म्हणता. अंधार म्हणजे काय? अंधार तुम्ही म्हणा अंधार म्हणजे दिसत नाही, म्हणजे तो अभाव आहे. प्रकाशाचा अभाव म्हणजे अंधार. हे एक द्रव्य आहे. अंधार म्हणजे एक द्रव्य मानलेलं आहे त्यांनी की काळोख, अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव. मग कशाचा अभाव म्हणजे देव. अहो देव काय अभावात्मक आहे का? देव भावात्मक आहे. अभावाला त्या ठिकाणी स्थान नाही. म्हणून त्या ठिकाणी ऐतिह्य प्रमाण, त्याचप्रमाणे अर्थापत्ती प्रमाण, कोणतेच प्रमाण चालत नाहीत. म्हणून अप्रमाण विदो. प्रमाण म्हणजे मोजमाप. भगवंताचं मोजमाप कसं करावं? कसं करावं? आपण एखाद्या वस्तूचं मोजमाप करू शकतो. ते म्हणतात ब्रह्मपुच्छम प्रतिष्ठा. ब्रह्मपुच्छम प्रतिष्ठा. गायचं मोजमाप करायचं होतं एकाला. म्हणजे गाय किती लांबी रुंदीची मोजावर.
मोजली, फूटपट्टी आणली, गायचं मोजमाप केलं, मोजली गाय, इतकी फूट भरली, धरली का? हो. मग एकाने काय केलं, तिचं शेपूट घेतला आणि असं लांब केलं, आणि हे शेपूट तर मोजलंच नाही तुम्ही, हे काय इथपर्यंत गाय आहे. मग गाय कुठपर्यंत धरायची? ते म्हणतात ब्रह्मपुच्छम प्रतिष्ठा. तसं भगवंताचं माप करता येत नाही. भगवंत सर्वत्र व्यापक आहे, त्याचं काय माप करणार आहेत? म्हणून ते म्हणतात अप्रमाण विदो भरतूर. भगवंताचं माप करता येणार नाही, त्याचं प्रमाण करता येणार नाही. म्हणजे मानवी बुद्धीला भगवान कळणार नाही, हा त्याचा थोडक्यात अर्थ आहे. मानवी बुद्धी ही तर्कानुमेय आहे, तर्क करणारी आहे. त्याप्रमाणे काही आपल्या मनामध्ये काही आपण गणित केलेले असतात, पण भगवान अगणित आहे, म्हणून त्याला अनंत म्हणतो आपण. अनंत, ज्याला अंत नाही, अनंत आहे. त्या अनंत असल्यामुळं आपल्या बुद्धीच्या पलीकडचं आहे, त्याचं मोजमाप नाही करता येणार. अप्रमाण विदो भरतुर ईश्वरम मतयो यथा. आणि म्हणून लोक काय करतात? ईश्वरम मतयो यथा, आपल्या बुद्धीप्रमाणे देवाचा अर्थ लावतात. ते म्हणतात प्रमाण मियत्ताम महिमान मजानंत इत्यर्थ. आम्ही त्यांचा महिमा जाणू शकत नाहीत. ईश्वरम क्षेत्रज्ञम मतयो हम वृत्तयोस यथा स्वाधीनम स्वधर्मयोगिनम न मन्यते तद्वत. याप्रमाणे आपण कल्पना तथा तथा ईश्वरम, आपण जशी कल्पना करावी तसा भगवान आहे. ईश्वरम मतयो यथा. तुम्ही पांडुरंगाची कल्पना केली, काय हो देव कसा आहे? देव विठेवर उभा, वामांगी रुक्माई दिव्य दिसे शोभा, हा देव आहे. ठीक आहे, तुम्ही तशी कल्पना केली, देव तसा आहे. खंडोबाची कल्पना केली, देव खंडेराय आहे. कोणी खंडेराय म्हणून त्याची कल्पना केली, कोणी विठ्ठल म्हणून म्हणजे पांडुरंग म्हणून कल्पना केली, कोणी खंडोबा, कोणी विठोबा, कोणी येरोबा, कोणी वेडोबा, कोणी वेगवेगळ्या प्रकारच्या नावाने भगवंताला आपण बोलावतो. पण भगवंत त्या सगळ्याच्या पलीकडचा आहे. म्हणून ईश्वरम मतयो यथा. याप्रमाणे माणसाला आपल्या बुद्धीनुसार भगवंताची या ठिकाणी मूळ भूमिका कळू शकणार नाही. म्हणून ते म्हणतात या भगवंताचं स्वरूप या ठिकाणी आपल्याला कळण्यासाठी भगवंत कसा आहे हे या ठिकाणी समजून घ्यावं. पुढे ते म्हणतात याप्रमाणे शौनकांनी प्रश्न उपस्थित केला. इथे हा अध्याय समाप्त झाला, 11वा अध्याय समाप्त झाला. आता या ठिकाणी शौनकाने प्रश्न उपस्थित केला. अश्वत्थाम्नोपसृष्टेन ब्रह्मर्षी विष्णू तेजसा. महाराज, अश्वत्थाम्याचं ब्रह्मास्त्र तेज जेव्हा नष्ट झालं, भगवंतानी नष्ट केलं आणि या पोटामधला गर्भ भगवंतानी संरक्षित केला. पुढे त्याचं काय झालं? उत्तराया हतो गर्भ. उत्तरेच्या पोटामधल्या गर्भाचं काय झालं? तेव्हा तो कसा पुन्हा जिवंत झाला तो ते आम्हाला सांगा. असं म्हटल्यानंतर सूत म्हणतात शौनकादिका हो, याचं असं झालं की ज्या वेळेला भगवंतानी ब्रह्मास्त्राचं पूर्णपणे निर्दालन केलं आणि सुदर्शन चक्राने या गर्भाचं रक्षण केलं. ईशेना जीवित पुन्हा. जवळ तो मृतप्रायच झाला होता, गर्भ मेलाच होता. फक्त भगवंतानी पुन्हा त्याला जिवंत केलं, पुन्हा आपलं स्वतःचं सामर्थ्य त्याला दिलं आणि त्याला जिवंत केलं. हे भगवंताची लीला आहे. मृत्यू गर्भातच झाला होता त्याचा, कारण एवढ्या उष्णतेने ते एवढं लेकरू राहील का हो? पण भगवंतानी त्याला आपल्या स्वसामर्थ्याने पुन्हा जिवंत केलं आणि खरोखर अत्यंत अलौकिक अशा प्रकारचा हा भगवत भक्त पुढे जन्माला आला. त्याचं कथानक मी तुला सांगतो. अपीपलत धर्मराज अत्यंत धर्माने राज्य करत होता आणि त्यावेळेला त्याची यश कीर्ती दिगंत पसरलेली होती. किंते कामासुरस्पार हा, आणि सगळ्या आकाशातल्या इंद्रादिक देवांना सुद्धा त्याच्याबद्दलच्या राज्याबद्दल मोह निर्माण व्हावा अशा प्रकारचं राज्य होतं. मातुर्गर्भगतो वीर सतदा भृगुनंदन. आणि या वेळेला भगवंताने हातामध्ये गदा धारण केली आणि अंगठ्या एवढं रूप धारण केलं आणि सगळ्या त्या गर्भामध्ये गरगर 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 फिरत त्याचं रक्षण केलं की पुन्हा न जाणो पुन्हा तो ब्रह्मास्त्र सोडील, आपण इथं थांबलं पाहिजे. म्हणून भगवंताने स्वतःचं रूप त्या ठिकाणी कायम ठेवलं आणि एका अंगुष्ठ्या एवढ्या रूपाने गरगर गरगर हातामध्ये गदा घेऊन भगवंत फिरत होते. अंगुष्ठ मात्र ममलम पुरत परत मौलिनम. आणि याही रूपामध्ये
पितांबर होता, वनमाला होती, कानात कुंडल होते, एवढ्या अंगठ्या एवढ्या रूपामध्ये सुद्धा वनमाला होती. त्याचप्रमाणे शंख चक्र गदा पद्म होते, कौस्तुभ मणी धारण केलेला होता. आणि अपीच दर्शनम श्यामम, त्यांचा पितांबर एखाद्या विजेप्रमाणे चमकत होता. तडिद्वासमच्युतम, तडिद्वास या आकाशातल्या विजेप्रमाणे चमकत होता. 4 हात धारण केलेले होते आणि कुंडल चमकत होते. त्याचप्रमाणे या छातीवरचा मणी चमकत होता. हातामध्ये गणा घेऊन सर्वत्र फिरत होते. आणि हे जे छोटस बालक आहे गर्भावस्थेमध्ये असलं, ते टक 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 पाहत होतं. कारण प्रकाश होता ना, आणि प्रकाश असल्यामुळं काय चमकतंय म्हणून सारखं पाहत होतं. इकडं पाहावं, पुन्हा भगवंतांनी तिकडं जावं, पुन्हा इकडं पाहावं, पुन्हा तिकडं द्यावं. याप्रमाणे जिकडे प्रकाश भगवंताचा आहे तिकडे त्याची नजर लागलेली होती. आणि सगळ्या बाजूने परिभ्रमंत उल्काभाम, ज्याप्रमाणे आकाशातल्या उल्का चमकाव्यात त्याप्रमाणे भगवान चमचम चमचम चम करत होते. आणि हा परीक्षित पाहत होता. या वेळेला अस्त्रतेज स्वगदया आणि आपल्या स्वतःच्या ताकदीनं भगवंतांनी त्या ठिकाणचं सर्व जे काही दुष्ट शक्तीचं आवरण होतं ते नष्ट केलं. आणि नंतर भगवान धर्मविभू 9 महिन्यापर्यंत रक्षण केलं. 9 मास परिपूर्ण झाले आणि 10वा महिना लागल्याबरोबर भगवान गुप्त झाले. मिशतो दशमासस्य तत्रैवांतर दधे हरिही, 10व्या महिन्यात नुसता लागला की ताबडतोब गुप्त झाले. कारण आता जन्माची वेळ आली आणि एकदम त्याचं सर्व गुणोदरके आणि योग्य अशा प्रकारच्या ग्रह अनुकूल होते. त्याचप्रमाणे योग्य अशा प्रकारचं तिथी वार नक्षत्र सगळ्या प्रकारचं मोठं शुभ अशा प्रकारचं असताना या वेळेला परीक्षितीचा जन्म झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. तस्य प्रीतमना राज, हा परीक्षित नाव त्याचं याच्यासाठी ठेवलं की यांनी गर्भामध्येच भगवंताची परीक्षा केली म्हणून परीक्षित. ज्यांनी परीक्षा केली भगवंताची, हा कोण आहे? त्याच्या मनामध्ये प्रश्न होता ना, हा कोण आहे? कोणी गरगर गरगर कोण फिरतंय? हे कोण आहे? चमकणारं कोण आहे? याचा विचार त्याच्या मेंदूनी केला इतक्या लहान वयात, म्हणून तो परीक्षित. आणि भगवंतांनी त्याचं रक्षण केलं म्हणून त्याला आपण विष्णुरात असं म्हणतो. विष्णू भगवानाने त्याचं रक्षण केलं म्हणून विष्णुरात, देवरात अशा पद्धतीचे त्याचे नाव या ठिकाणी झालेले आहेत. तस्य प्रीतिमना राजा विपरीत धौम्या कृतादिभी, आणि तो जन्माला आल्याबरोबर काय आनंद झाला. युधिष्ठिराला आनंद झाला, नातू जन्माला आला, अर्जुनाला आनंद झाला, सर्व पांडव आनंदात होते. आणि यावेळेला धौम्य वगैरे कृपाचार्य फक्त शिल्लक राहिले होते एवढ्या, कारण कृपाचार्य यांना मरण नाहीये म्हणून कृपाचार्य शिल्लक राहिले. आणि धौम्य आले, कृपाचार्य आले आणि त्यांनी जातक कर्म केलं. वाच मंगलम, त्याप्रमाणे योग्य अशा प्रकारची मंगलदायक असं स्वस्ती पुण्य वाचन केलं. स्वस्ती पुण्य वाचन करावं लागतं. मग तुम्ही म्हणाल जन्माला आल्यानंतर मग त्यांना जन्माला आल्यामुळं जो काही विटाळ असतो तो जन्माचा विटाळ पाळला नाही का? पाळला, पण नालच्छेदनापूर्वी आपल्याला मंगल स्वस्त्ययन करता येतं म्हणून त्यांनी म्हटलंय की नालच्छेदनापूर्वी त्यांनी हे केलं आणि नालच्छेदनानंतर मात्र आपल्याला वृद्धीचा दोष लागतो. याप्रमाणे ते म्हणतात जातकम जातकर्म मंगलम पुण्याहम वरान श्रेष्ठान. ते म्हणतात यावन्न छिद्यते नालम तावन्न आपनोती सूतकम. जोपर्यंत नाल छेदन होत नाही तोपर्यंत सूतिका याचा दोष नाही. छिन्ने ना लेततः पश्चात सूतकंतु विधीयत, तर नंतर वृद्धी मानायची. याप्रमाणे वृद्धीचा दोष नंतर. याप्रमाणे या वेळेला स्वस्ती मंगला वाचन केलं, स्वस्ती पुण्या वाचन केलं. आणि या वेळेला युधिष्ठिराने दान धर्म केला, म्हणजे हा नालच्छेदनापूर्वीच केला. हिरण्यम गाम, सोन्याचे अशा प्रकारचे शिंग लावलेले, त्याप्रमाणे झुली वगैरे घातलेले, रुपयाची खुरं घातलेले अशा गायी दान केल्या. हिरण्यम गाम महीन ग्रामान
लोकांना कोणाला जमिनी दिल्या, कोणाला गावं दिले, कोणाला अश्व दिले, घोडे दिले. त्याचप्रमाणे मोठमोठ्या प्रकारचे रत्न, अलंकार, दाग दागिने यांचं दान केलं, अन्नदान केलं. त्याचप्रमाणे दक्षिणा दान केलं. कशामुळं? ते म्हणतात प्रजातीर्थे सतीर्थवित. हे प्रजातीर्थ आहे. आपण वेगवेगळ्या ठिकाणी तीर्था ठिकाणी जाऊन दान दक्षिणा करतो, हे सुद्धा तीर्थच आहे. प्रजा निर्माण होणं हे तीर्थ आहे आणि म्हणून या तीर्थावर आपण दान धर्म केला पाहिजे. सगळ्या गावामध्ये त्याप्रमाणे दान धर्म केला. तमोचूर ब्राह्मणासृष्टा राजा मितम्म. आणि मग राजाने ब्राह्मणांना बोलावलं आणि हा दैवेना प्रतिघातेनं, दैव असं बलवत्तर होतं की या दैवामुळं तो वाचला आणि म्हणून याचं नाव विष्णुरात असं ठेवलं. विष्णुरात इथे लोके बृहच्छवाहा. भगवंतांनी याचं रक्षण केलं म्हणून याला विष्णुरात असं म्हणतात. आणि हा पुढे मोठा महाभागवत होणार आहे म्हणून सांगितलं. आता याचं पुढे भविष्य कथन केलेलं आहे की हा कसा होईल. युधिष्ठिर सांगतात याप्रमाणे ब्राह्मणांनी त्याला ब्रह्मण्य होईल म्हणून सांगितलं. अत्यंत ब्राह्मणाबद्दल दया असेल, रामासारखा सत्यसंध असेल, शरण्या तो अत्यंत उशी नराप्रमाणे आणि शिबीप्रमाणे शरण येणाऱ्याला जीवदान देणारा असेल. याप्रमाणे यश, कीर्ती, दुष्यंताचा पुत्र दौशंती म्हणजे हा भरत राजा, दौशंती म्हणजे भरत राजा, भरत राजाप्रमाणे हा यज्ञ याग वगैरे करील. प्रत्यक्ष अर्जुनाप्रमाणे हा धनुष्यबाण चालवण्यामध्ये पुढे येईल. आता इथं अर्जुन शब्द दोन अर्थाने आहे. एक अर्जुन म्हणजे पार्थ अर्जुन आणि दुसरा सहस्त्र अर्जुन. धन्विना मागणी रेषा तुल्यश्चार्जुन योर द्वयो हो असं म्हटलंय. त्याप्रमाणे हुताशैव दुर्धर्ष समुद्रैव दुस्तरा. तो समुद्राप्रमाणे दुर्धर असेल, कोणालाही तो भीक घालणार नाही. तो आपल्या स्वतःच्या मृगेंद्रैव विक्रांतो, पराक्रमी मृगेंद्राप्रमाणे असेल आणि त्या हिमालयाप्रमाणे त्याची उंची राहील. तो अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा राहील. तो तितिक्षु राहील, त्याप्रमाणे सहिष्णू राहील. पितामह समज साम्य, प्रत्यक्ष भीष्माचार्याप्रमाणे हा धर्म ज्ञान यांनी युक्त असेल. आणि प्रसादे गिरीशोपमा, प्रत्यक्ष प्रसाद देण्यामध्ये हा गिरीश म्हणजे भगवंताप्रमाणे असेल. म्हणजे अर्थात रमाशयो हरिही, याप्रमाणे सर्व गुण संपन्न असा हा राहील असं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर आश्रय सर्वभूतानाम, हा सर्व भूतांचा आश्रय राहील. आणि धृत्या बलिसमः कृष्णे प्रल्हादेवी सद्ग्रहा, प्रल्हादाप्रमाणे भगवत भक्त होईल, बलीप्रमाणे दान धर्म करणारा होईल, यज्ञयाग करणारा होईल आणि अतिशय बुद्धिमान राहील. त्याप्रमाणे वृद्धानाम पर्युपासका, वृद्धांची सेवा करणारा असेल. आणि राजर्षीनाम जय जनहिता उत्पथगामी नाम, जे दुष्ट आहेत, जे अत्यंत वाईट वागणारे लोक आहेत, त्यांना बरोबर शिक्षा करणारा आणि त्यांना कान पकडणारा, त्यांचा कान पिळणारा राहील. उत्पथगामी जे लोक आहेत, धर्माच्या बाह्यवर्तन करणारे, त्यांना तो बरोबर शासन करणारा राहील. आणि राजर्षीणाम जनहिता निग्रहिता कली रेष, आणि हा कलीचा निग्रह करील. कली माजणार आहे, पण या कलीचा निग्रह, कलीला नियंत्रणामध्ये आणणारा राहील. आणि पुढे तक्षकाद आत्मनो मृत्यूम, याला तक्षक सर्प चावून मृत्यू येईल इथपर्यंत सगळं वर्तमान पुढे भविष्याचं सांगितलेलं आहे. आणि द्विजपुत्रोपसर्जितात, द्विजपुत्राचा शाप होईल आणि याला तक्षकापासून मृत्यू होईल. प्रपत्सतोपश्रुत्य, मात्र हा नंतर मुक्त संग राहून भगवत भक्त होईल आणि भगवंताच्या पदाला प्राप्त होईल, हा मुक्त होईल. अशा पद्धतीने जिज्ञासितात्मयाथात्म्यनेव मुनिर्व्यास सुधाजयो, याप्रमाणे त्याचं सगळं भविष्य कथन केलं. किती ज्ञानी लोक असतील पहा. जन्माला आलेला मुलगा आहे, पण त्याचं पुढचं पूर्ण भविष्य त्यांनी सांगितलं. कसा राहील, कसा होईल, याचा कसा वागेल, याचा मृत्यू कसा होईल इथपर्यंत. गर्भदृष्ट मनुध्यायन, याप्रमाणे यांनी गर्भामध्येच भगवंताचं परीक्षा केली म्हणून याला लोक परीक्षित म्हणतील. स राजपुत्र वृद्ध आश्रोग, आणि हा अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा राहील. आपूर्यमान पितृभ काष्ठाभिरिव संवहम, याप्रमाणे
संपूर्ण त्याचं भविष्य सांगितल्यानंतर मग राजा या ठिकाणी राजाने पुन्हा एकदा अश्वमेध यज्ञ केला. यावेळेला सर्वांना बोलावलं. अश्वमेध यज्ञ केला, यावेळेला सर्वांना बोलावलं. यावेळेस कृष्ण सुद्धा आले होते. म्हणजे एकदा गेले कृष्ण, पुन्हा परतही आले. होतो भगवान राज्ञया याप्रमाणे अश्वमेध यज्ञ केला. आणि या यज्ञाच्या वेळेला तो राज्ञाभिनुज्ञात कृष्ण या सहबंधूभी असं वर्णन केले. म्हणजे त्यावेळेला अर्जुन कृष्णाला सोडवायला गेला, तो तिकडंच गेला असं नाही, तो परतही आला. आणि आता पुन्हा अश्वमेध यज्ञाच्या वेळेस पुन्हा कृष्ण आले. अनेक वेगवेगळ्या लोकांच्या सोबत ते आले. बरेच दिवस तिथे राहिले. उवास कथिचन मासान हृदाम प्रियकाम्यया, अनेक दिवस पुन्हा राहिले. म्हणजे कृष्णाने सुद्धा परीक्षितीला पाहिलंय, लहानपणच्या परीक्षितीला कृष्णाने पाहिलंय. आणि या वेळेला परीक्षित जन्मात उत्कर्षो नामध्याया याप्रमाणे श्रीकृष्णाने हा जो यज्ञ करविला अश्वमेध यज्ञ, तो धनम प्रहीणमाज भू, ते म्हणे उत्तर दिशेला जा आणि तिथे मरुत्ताने यज्ञ केल्याचे जे सोन्याचे पात्र पडलेले आहेत ते सगळे घेऊन या. आणि या सगळ्या सोन्याच्या पात्रांच्या द्वारे त्यांनी सगळ्या प्रहीणम मरुतस्य यज्ञे त्यक्तम सुवर्ण पात्राधिकमानवंतः, सोन्याचे पात्र असे पडून होते, कोणी हात लावला नाही. सोनं असून हात लावला नाही. असे त्या काळातला भारतीय समाज होता. लोकांचं घ्यायचं नाही, सोनं असलं तरी घ्यायचं नाही. कृष्णाने सांगितलं जा उत्तर दिशेला आणि तिथे सोन्याचे पात्र पडलेत. म्हणजे ब्राह्मण लोकांनी जीवन आणि यज्ञामध्ये शिल्लक राहिलेले पात्र तसेच पडले, कोणी नेले सुद्धा नाही. इथं खापरं ठेवत नाहीत लोक, पण सोन्याचे पात्र पडून राहिले होते. कृष्णाने सांगितलं जा तिथून घेऊन या. प्रहीणम मरुतस्य यज्ञे त्यक्तम, त्यक्तम म्हणजे टाकून दिलेले सुवर्ण पात्रादी हे सगळे घेऊन या आणि यातून तुमचा सगळ्या यज्ञाचा खर्च भागवा. याप्रमाणे त्यांनी हा यज्ञाचा खर्च भागवला, यज्ञ केला. सांगायचं तात्पर्य असं की या वेळेला कृष्ण अनेक दिवस पुन्हा इथे राहिलेले आहेत. उवास कथिचन मासान, जवळपास 6 महिने त्या ठिकाणी कृष्ण थांबलेत. आणि आता पुढे पुन्हा कृष्ण हे द्वारकेला गेले. यावेळेला पुन्हा अर्जुन त्यांच्या सोबत गेले. आणि मग अर्जुन का आला नाही अजून, म्हणून धर्मराज या ठिकाणी चिंतित कसे होतील. आणि शेवटी सर्व संघ परित्याग करून पुन्हा धर्मराज या परीक्षितीला राज्यावर बसून कसं हिमालयाकडे प्रयाण करतील, तो सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.